हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वांची फेवरेट असणारी चिकन बिर्याणी कशी बनवायची. चला तर मग बघूयात. सर्वप्रथम त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि आता इथं ते मॅरिनेशन करायचं आहे चिकनला. तर त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला काही. तर काय ॲड करायचं आहे ते बघूया. हळद घालायची आहे, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे इथं घालायचं आहे लाल तिखट, ज्याच्यामुळं कलर छान येतो आणि टेस्टही छान येते. आणि इथं मी ॲड केलेला आहे बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला. याची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे, तुम्ही तिथून बघू शकता काय काय त्या बिर्याणी मसाल्यात मी ॲड केलेलं आहे ते. त्यानंतर इथं अर्धा वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं हिरवी मिरचीची पेस्ट आणि आलं लसूणची पेस्ट, हे सगळं त्यामध्ये मॅरिनेशनसाठी लागणारं सामान आहे. आणि आता इथं मी कांदा तळून घेण्यासाठी कांदा चिरून घेत आहे. तर अशा पद्धतीनं कांदा चिरला की तो सुट्टा होतो आणि तळताना छान तळला जातो, कुरकुरीत होतो. तर मी इथं अर्धा किलो होईल असा कांदा चिरून घेतलेला आहे. एकसारखा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. आता इथं मी पुदिना घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण आपण जे मसाले ॲड केलेले आहे, दही ॲड केलेलं आहे, ते सर्व चिकनला मॅरिनेट होईल, मिक्स होईल अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व चिकनला ते मसाले लागतील अशा पद्धतीनं ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. आपण कांदा जो चिरलाय तो सगळा आता तळून घ्यायचा आहे, ज्याला बिरिस्ताही असं म्हणतात. तर तो मीडियम फ्लेमवर आपण तळून घ्यायचा आहे. थोडा लालसर होईपर्यंत तळायचा आहे कांदा. त्यानं टेस्ट खूप छान येते बिर्याणीमध्ये. तुम्ही बघू शकता इथं कांदा तळून तयार झालेला आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे त्याचा. आणि हा खूप छान लागतो टेस्ट बिर्याणीमध्ये. आता तो मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये आपण हा तळलेला कांदा ॲड करायचा आहे आणि मी थोडा कच्चा कांदाही त्याच्यामध्ये ॲड करते. मला त्याची टेस्ट छान लागते, त्यामुळं तुम्हीही करू शकता अशा पद्धतीनं. नाही केला, नुसता तळलेला कांदा घातला तरीही चालेल. तर आता हे सगळं ॲड केलेलं आहे आपण. आणि जे आत्ता तेल तळण्यासाठी वापरलं, कांदा फ्राय करण्यासाठी, त्यातलंच 2 चमचे तेल मी गरम तेल ह्या मॅरिनेशनमध्ये ॲड करत आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून आपण 1 तासभर आपण तसंच ठेवणार आहे ते. त्यामुळं मॅरिनेट होतं छान आणि शिजताना पण ते छान शिजलं जातं. ओव्हरनाईटही करतात काही जण मॅरिनेट हे असं, पण मी 1 तास तरी मिनिमम करते. आता जे आपण कांदा फ्राय करण्यासाठी तेल वापरलं होतं त्याच तेलामध्ये आता हे चिकन आपण शिजण्यासाठी टाकत आहे. तर अशा पद्धतीनं कढईत आपण सगळं चिकन आता ते ॲड करून शिजण्यासाठी ठेवायचं. दही घातलेलं असतं त्यामुळं वरून पाणी घालायची आवश्यकता नसते. त्या क्वांटिटीमध्येच ते शिजून निघतं. मस्त असं पाणी सुटून झाकून शिजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता त्याला किती छान पाणी सुटलेलं आहे आणि खूप छान शिजत आलेलं आहे. आता आपण भाताची तयारी करूया. तर त्यासाठी मी इथं बासमती राईस 2 वाटी तांदूळ आहे, अर्धा किलो, तो धुवून नितळत ठेवलेला आहे. आणि इथं त्याच्या 3 पट पाणी मी इथं एका पातेल्यात ठेवलेलं आहे तापत. आणि त्यामध्ये आता मी खडा मसाला घातलेला आहे. त्यामध्ये तमालपत्र, लवंग, काळी मिरी, वेलदोडे असं ॲड केलेलं आहे आणि लिंबू पिळलेला आहे. लिंबू पिळल्यामुळे भात असा सुटसुटीत होतो. त्याच्यानंतर मी त्याच्यात ॲड केलेलं आहे मीठ. मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे भाताला ते लागतं चांगलं. आता इथं उकळी आलेली आहे पाण्याला. मी धुवून ठेवलेला तांदूळ त्यामध्ये ॲड करत आहे. भात पूर्ण शिजवायचं नाही, थोडा शिजत आल्यानंतर आपण त्याचे लेयर लावणार आहे. त्यामुळे इथं चेक करत राहायचं सारखं.
भात तुम्ही बघू शकता एकदम असा सुटसुटीत झालेला आहे, मोकळा मोकळा झालेला आहे आणि तो शिजून मोठाही झालेला आहे. आता मी तो काढून घेत आहे चाळणीमध्ये. थोडा शिजलेला आहे, थोडा कच्चा आहे. आता लेअर लावले की आपण त्याच्यामध्ये तो शिजून निघेल. अशा पद्धतीनं काढून घेतल्यानंतर मी आज कुकरमध्ये करत आहे बिर्याणी. त्याचे लेअर जे आहेत, दम जो देणार आहे तो मी कुकरमध्ये देणार आहे. तर सर्वप्रथम खाली तळाला तिथं आता मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता इथं मी बटाट्याचे लेअर लावून घेणार आहे. बटाटा तळायला लावल्यामुळं अजिबात करपत नाही, खालून लागत नाही आणि हा बटाटा जो शिजला जातो त्याची टेस्ट लास्टला खूप छान लागते. तर आता आपण 1 बाय 1 लेअर लावून घ्यायचे आहेत. इथं सर्वप्रथम चिकनचा लेअर लावलेला आहे. त्यानंतर मी भात जो आपण बनवलेला आहे तो भाताचा लेअर लावून घेत आहे. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी आपण तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, थोडंसं तूप असं ॲड करत ह्याचे लेअर आपण लावून घेणार आहे. आपल्या क्वांटिटी असेल त्या पद्धतीनं आपण आता याचे लेअर करून घेणार आहे आणि प्रत्येक लेअर नंतर त्याच्यावर आपण कोथिंबीर, तळलेला आपण कांदा जो आहे तो, थोडासा गरम मसाला, तूप असं सगळं स्प्रेड करणार आहे त्याच्यावरती. तर आता हा फायनल लेअर माझा तयार झालेला आहे. मी फायनल लेअरला परत आणि ते सगळं ॲड केलेलं आहे आणि आता गॅसवर मीडियम हीटवर थोडा वेळ मी हा भात झाकण लावून शिजवून घेणार आहे. थोडा टाईम झाल्यानंतर मी त्याच्या खाली तवा ठेवलेला आहे. तवा ठेवल्यामुळं थोडा शिजण्यासाठी खाली लागू नये अशासाठी मी तवा ठेवून शिजवून घेतलेला आहे भात. तो अगोदर शिजलेला असल्यामुळं जास्त टाईम शिजवायची गरज नसते. तर माझी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे बिर्याणी तयार. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.